समुद्रावशी तो बांधायचं ठरवलं होतं. राम नामाने दगड तरत होती. एक जणाने फोटो काढला, व्हॉट्सअपवर टाकला. तिकडे लंकेत एक राक्षस व्हॉट्सअप, आता आपल्या भाषेत लंकेत राक्षस व्हॉट्सअप खेळत बसला होता. त्याने बघितलं, झूम करून बघितलं, आहे ना राम नामाने दगड तरतात. राम नामाने, इथं माणसं तरा ना, दगड तरतोय म्हणल्यावर माणसं तरणारच. परंतु हा म्हणतो इथं आपली लोक तराना, राम नामाने दगड तरतोय. पण आपल्या मालकाला कळाय नको का कशाला लोकांची बाई पळून आणायची? काय करावं लागेल? आता सगळं सैन्याचं मनोबल खसू लागलं. काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणले, आता फक्त पक्ष बदलावं लागेल. काही नाही म्हणले, आज पक्ष बदलू, फुटल्याशिवाय पण प्रगती होत नाही. एका जागेवर थांबून कुणाचं कल्याण झालं? आपण फुटू पण बंड करू म्हणले. सगळी राक्षसांती रावणाकडे गेली. रावण सरकार, आमच्या मागण्या पूर्ण करा. काय? राम नामाने दगड पाणी उतरतात, तुमच्या हातात काय ताकद? रावण म्हणला, यांच्यापाशी बातमी पुसली काय? पुरावा काय? का फुटू आलाय, पुराव्यानिशीच आल्यात. रावण साधा नव्हता, तो धूर्त राजकारणी होता. रावण म्हणला, माझ्या हातात सुद्धा ताकद आहे. चला, तिकडून त्यांचा शितू, इकडून यांचा शितू. मोठा दगड उचलून आणला, पाण्यात टाकला, दगड तरला. राक्षसांना आनंद झाला. आता लाट कुणाची असू द्या, विजय आपलाच आहे म्हणले. पण एक जण म्हणला, आधी अरे थांबा, आधीच नका नटून बसू, निकाल लागायचाय अजून. जरा त्या दगडावर बसून बघा ना, येऊनच तरतोय. बसल्या बुडल्या कुठं डोकं लावत्या सांगता येत नाही. 10 जण जाऊन त्या दगडावर बसली, दगड तरला. सगळ्यांनी रावणाचा जे जयकार. मग संध्याकाळी ती मिरवणूक दारून बिरून तिचं धिंगाणं चाळा. संध्याकाळी रावण जेवायला घरी गेला. मंदोदरीने पहिला जेवाय वाढलं, पहिला घास रावणाने खाल्ला. तेवढ्यात मंदोदरी म्हणाली, अहो मालक, राम नामाने दगड तरतात मी ऐकलंय, पण तुमच्या हातात कधीपासून जादू आली? कारण मालकाची खरी क्वालिटी बायकोलाच माहित असते. तुम्ही किती कडक टोपे घाला, पण आधार कार्ड त्यांच्याकडेच माहिती. ती मंदोदरी म्हणते, मरणाचं पापी ह्याच्या हातून दगड तरत असतो का? कसा तारला सांगा तू? दगड कस काय पाण्यावर तरला? रावण म्हणला, मरण पण तुला सांगणार नाही. महिला मंडळीच्या पोटात काय राहतं बाबा? नाही, तुला सांगणारच नाही, तुम्हाला सांगावंच लागेल. राजा टवाला टसऱ्या ट माणसाला पूर्ण करावीच लागतं. रावण म्हणला, ऐक मंदोदरी, सांगा. मी थोडं राजकारण केलं, आपल्या सैन्याचं मनोबल खचू नाही म्हणून मी राजकारण केलं. काय केलं? राक्षसांना सांगितलं दगड आणा, दगड आणला. मला माहिती होतं माझ्या हातून दगड तरणार. रावणाला गॅरंटी होती आपल्या हातून दगड तरणार नाही. पण रावण त्या दगडाला म्हणला, बुडला तर रामाची शपथ. दगड तरला, दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? साधूनं, संतानं, भक्तानं, वैष्णवानं त्या भगवंताच्या नामावर विश्वास टाकावा, हे ठीक आहे. परंतु कट्टर वैरुत्व असणारा, कट्टर शत्रू, कट्टर विरोधक आहे तो रावण. त्या रावणाने त्या भगवंताच्या नामावरती विश्वास टाकला, तो दगड तरला. तरले ते